नमस्कार बंधू भगिनींनो, दृष्टांतबोध किंवा सिद्धांतांसाठी दृष्टांत हे नवीन सदर आपण या पहिल्याच व्हिडिओपासनं सुरू करतो आहोत. बऱ्याच वक्त्यांना, वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षकांना, प्रवचनकारांना, कीर्तनकारांना आपलं म्हणणं, आपला सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची योजना करावी लागते. कारण श्रवण करणारे श्रोते हे सिद्धांत एकदम लक्षात येईल अशाच स्तराचे असतील असं सांगता येत नाहीये. आणि म्हणून सर्वसामान्य श्रोत्यांना सिद्धांत लक्षात यावा म्हणून दृष्टांतांची योजना आपल्याकडे केली गेलेली आहे. आणि अशाच प्रकारचे सिद्धांत आणि दृष्टांत आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये अनेक ठिकाणी कामाला यावेत हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून मी आजपासून सिद्धांतांसाठी दृष्टांत किंवा दृष्टांतबोध हे नवीन सदर या ठिकाणी सुरू करतो आहे. आपल्या सगळ्या श्रोते मायबापांना विनंती आहे की आपण या सदराचं देखील स्वागत करावं आणि हे दृष्टांत आपणच केवळ श्रवण करावेत असं नाही, तर आपले मित्र ज्यांना की या दृष्टांतांचा त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये वागण्यामध्ये आपल्याला उपयोग व्हावा म्हणून हे दृष्टांत इतरांच्याकडे देखील शेअर करावेत अशा प्रकारची सुरुवातीलाच मी तुम्हा श्रोत मायबापांच्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आतापर्यंत विविध महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, मी वेगवेगळ्या विषयावरती दिलेली अनंत भाषणं या ठिकाणी जवळपास 500 व्हिडिओज माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आलो आणि आपण त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून चॅनल मॉनिटाईज मागे झालेला आहे. मला असं वाटतं की या नवीन सदराला देखील आपण निश्चितपणे भरभरून प्रतिसाद द्याल. आपल्या ज्या काही म्हणणं आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराल, जेणेकरून मला आणखीन काही दृष्टांत आपल्यासमोर मांडता येतील. सिद्धांत या पद्धतीचा आहे की श्रम न करता जर आपल्याला फुकटामध्ये एखादी गोष्ट हवी असेल तर त्या मोहापायी कुठलीही गोष्ट श्रम न करता जेव्हा मिळते तेव्हा तिच्यापासून आपल्याला भविष्यात धोका होऊ शकतो. हा सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे. किंवा एखादा नेतृत्व करणारा, जर त्या काळात राजेशाही होते, नेतृत्व करणारा व्यक्ती जर मूर्ख असेल तर मग त्याचे दुष्परिणाम त्याच्या जनतेला कशा पद्धतीनं भोगावे लागतात, जनतेलाच नाही तर त्याला देखील स्वतःला कसे भोगावे लागतात, हा सिद्धांत लक्षात येण्यासाठी आपण आता एका दृष्टांताची माहिती घेणार आहोत. तसं तर याबद्दल भारतेंदू हरिश्चंद्रनी हिंदीमध्ये अंधेर नगरी या पद्धतीचं मला वाटतं लेखन केलेलं आहे. अंधेर नगरी चौपट राजा, टकेसर भाजी टकेसर खाजा अशा प्रकारचं फार सुंदर प्रहसन हिंदीमध्ये आलेलंच आहे. तर मराठीमधनं आपण हा दृष्टांत या ठिकाणी पाहणार आहोत. दृष्टांत असा आहे की एक मूर्ख राजा असतो. राजा कसा आहे, तो मूर्ख असतो आणि त्याच्या राज्यामध्ये त्याला भेटलेले प्रधान देखील तसेच असतात. आणि म्हणून मूर्ख राजाला हे प्रधान सल्ला देतात की राजेसाहेब, इतर राज्यांच्या पेक्षा आपलं राज्य हे वेगळं असलं पाहिजे. राजा म्हणतो वेगळं असलं पाहिजे म्हणजे इतर राज्यातली लोक हे दिवसा काम करतात, रात्री झोपतात. तुम्ही इतके विद्वान आहात राजेसाहेब की तुम्ही असा फरमान काढा की आपल्या राज्यातली लोक ही दिवसा झोपली पाहिजेत आणि रात्रीला काम केलं पाहिजे, म्हणजे आपलं वेगळं पण समाजासमोर आलं पाहिजे. आता राजा मूर्खच होता, कच्च्या कानाचा होता. प्रधानाची ही गोष्ट त्याला पटली आणि त्याने फरमान काढलं आणि की आपल्या राज्यातला कुठलाही व्यक्ती माझ्यासह दिवसा कुठल्याच प्रकारचं काम करणार नाहीये. दिवसा सगळ्यांनी झोपायचं आणि रात्र झाली की सगळ्यांनी दैनंदिन कामकाज करायचं, असं फरमान काढलं. तर राजाचं फरमान आहे, सगळ्यांना ते मान्य करावं लागलं आणि म्हणून मग त्या राज्यामध्ये लोक
दिवसाला झोपायला लागली आणि रात्रीला दैनंदिन कामं करायला लागलेली आहेत. आता राजा मूर्खच होता. राजानं हेही फरमान काढलं की या राज्यामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत सारखीच असेल. म्हणजे लोखंड 1 किलो समजा 100 रुपये असेल तर सोनं देखील 100 रुपये किलोनच विकलं जाईल. जर त्या ठिकाणी मलाई पेढ्यासारखा पेढा देखील जर 50 रुपये किलो असेल तर मुरमुरे देखील 50 रुपये किलोनच विकली जातील. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एक चुकीचं फरमान काढलं आणि त्यामुळं तशाच पद्धतीनं तिथे व्यवहार व्हायला लागलेला. मग टकेसर भाजी टकेसर खाजा असं जे म्हटलंय ते त्या पद्धतीनं काही दिवस हे चाललेलं आहे. लोक दिवसा झोपतायत, रात्रीच्याला उठून काम करतायत, सगळ्या वस्तूंची किंमत सारखीच आहे. आणि असंच चाललेलं असताना एकदा एक गुरु आणि त्याचे काही शिष्य फिरत फिरत त्या नगरामध्ये त्या राज्यामध्ये येतात आणि बघतात तर काय की दिवसा त्या नगरामधलं एकही घर उघडं नाही आहे, सगळी घरं बंद आहेत. हे पाहिल्याच्या नंतर गुरुच्या मनामध्ये संशय येतो की अरे दिवसाढवळे हे सगळे घरं बंद आहेत आणि घोरलेला आवाज येतोय, झोपलेले आहेत, म्हणजे काय? आणि मग गुरुच्या मनात संशय येतो. गुरु शिष्यांना म्हणतो इथं काहीतरी गंमत जरा वेगळी दिसते, मला संशय येतोय. तरी शिष्य म्हणाले आपण थांबून बघूया. आणि मग जशी जशी सायंकाळ व्हायला लागते तसा तसा एक एक दरवाजा उघडायला लागतो आणि सगळी लोक हळूहळू कामाला लागलेली पाहायला मिळतात. गुरुच्या मनातला संशय आणखीन बळकट होतो आणि गुरु म्हणतो की इथे मला उलट दिसतंय, या अशा राज्यामध्ये राहण्यात काही मतलब नाहीये, आपण इथून निघूया. पण शिष्य म्हणतात की काहीतरी खाऊन जाऊया, आपल्याला भूक लागली आहे. आणि म्हणून ते मिठाईच्या दुकानावर जातात दुकानावर जातात आणि विचारतात. तर सगळ्यात किमती असलेले काजूचा जे पदार्थ आहेत काजू बदामापासून बनवलेले तेही 50 रुपये किलोच आहेत आणि साधे मुरमुरे मागितले तरी तेही 50 रुपयेच किलो आहेत. हे पाहिल्याच्या नंतर मात्र गुरुचा संशय आणखीन बळावला आणि गुरु म्हणाले की अरे शिष्यांनो, आता इथं राहण्यात काही मतलब नाही आहे, लवकरात लवकर आपण हे राज्य सोडलं पाहिजे, कारण हे राज्य मूर्खांचं राज्य आहे आणि अशा मूर्खाच्या राज्यामध्ये उद्या चालून आपल्याला याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून गुरु असं म्हणतो आणि निघायला लागतो. सगळे शिष्य त्याच्याबरोबर निघतात, परंतु एक जो शिष्य आहे आईत खाऊ श्रम न करता सगळं काही मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणारा तो मात्र शिष्य म्हणतो की मी गुरुवर्य इथून येणार नाहीये. गुरु त्याला खूप विनंती करतात, अरे याचा दुष्परिणाम तुला भोगावा लागेल, अशा राज्यात राहणं योग्य नाही आहे. तरी परंतु शिष्य त्याचा ऐकत नाही. गुरु आणि बाकीचे शिष्य निघून जातात आणि काही दिवस गेलेले आहेत. काही दिवसाच्या नंतर एक घटना त्या नगरामध्ये घडते, त्या राज्यामध्ये घडते. घटना अशी आहे की एक चोर दिवसाढवळ्या सगळे झोपलेले आहेत हे त्याला माहिती आहे. दुकानाची भिंत मध्ये असा भिंतीला सुराख पाडतो आणि त्या दुकानामध्ये चोरी करण्यासाठी शिरतो. त्याच राज्यातला चोर आणि त्या दुकानातली चोरी करतो आणि चोरीचं सामान घेऊन त्या जिथून सुराख पाडले त्याच्यातनं बाहेर पडावं म्हणताच ती सगळीच भिंत कोसळते आणि त्या भिंतीमध्ये अडकून तो चोर मरतो. आणि चोराच्या भावाला कळतं की आपला भाऊ चोरी करताना ते भिंत पडून मेलेला आहे. खरंच आता चोरी करणारा काही फार चांगल्या कामाला गेलेला नव्हता. तेरे बी चूप मेरे बी चूप गप्पा बसायला पाहिजे होतं, पण ते राजाचं सगळं मूर्खांचंच राज्य होतं. तो चोराचा भाऊ पळत राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो की राजेसाहेब माझा भाऊ चोरी करताना मेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की चोरी करणं आमचा हक्कच आहे, अधिकारच आहे. आणि असं करताना ती भिंत पडली आणि माझा भाऊ मेलेला आहे. माझ्या चोर भावाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ज्याची भिंत पडून माझा भाऊ मेलाय त्याच्याकडनं ती मिळाली पाहिजे, असं गारानं चोराचा भाऊ राजाकडे मानतो. तर राजा तर मूर्खच आहे. राजा म्हणतो बरोबर आहे, मिळालीच पाहिजे. आणि मग राजा प्रधानाला सांगतो की जा ते जी भिंत कच्ची बांधलेली होती त्या भिंतीच्या मालकाला बोलवा. प्रधान कोतवालाला म्हणा कुणाला तरी पाठवतात आणि
त्या भिंतीच्या मालकाला बोलवतात, घरमालकाला. राजेसाहेब त्याला विचारतात की बाबा रे, तू अशी कशी भिंत कच्ची बांधलास की जी पडून हा जो आहे याचा भाऊ चोरी करताना मेला आणि त्यामुळं त्याची नुकसान भरपाई तुला द्यावी लागेल. तो भिंतीचा मालक म्हणतो की राजेसाहेब, याच्यात माझा काय दोष आहे? माझा काय दोष आहे सांगा ना. राजेसाहेब म्हणतात, मग कोणाचा दोष आहे? तुझी भिंत आहे, तुझाच दोष आहे. तो म्हणतो की भिंत ज्या गवंड्यानं कच्ची बांधली त्यात गवंड्याचा दोष आहे, माझा काय दोष आहे? आणि राजा मूर्खच आहे, त्याला ते पटतं. राजा म्हणतो बरोबर आहे, मग तो गवंडी कोण होता सांग, त्या गवंड्याला आपण बोलावून त्यालाही नुकसान भरपाई द्यायला लावू. शेवटी मग त्या गवंड्याकडे माणसं पाठवली जातात. गवंड्याला बोलवलं जातं. गवंड्याला विचारलं जातं की बाबा रे, त्या कारागिराला, की अशी कशी तू कच्ची भिंत बांधलास ज्यामुळं ती भिंत पडली आणि या माणसाचा भाऊ चोरी करताना मेला. तेव्हा तू कच्ची भिंत बांधल्यामुळं तू दोषी आहेस, तू त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. गवंडी म्हणतो, कारागीर म्हणतो की राजेसाहेब, याच्यात माझा काही दोष नाही आहे. राजा म्हणतो कसं काय? अहो, मी जेव्हा भिंत बांधत होतो तेव्हा माझं त्या भिंत बांधण्याकडं अजिबात लक्ष नव्हतं. माझं लक्ष भिंत बांधण्याकडे नव्हतंच. म्हणले मग कुठे होतं? तर म्हणाला माझं लक्ष बाहेर होतं. बाहेर म्हणजे एक सुंदर स्त्री रस्त्यानं जात होती आणि तिच्या पायातल्या पैंजणांचा छनछन असा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि बऱ्याच वेळेस ती जात येत होती आणि जेव्हा जेव्हा तिच्या जाण्यात येत असताना त्या घुंगरांचा, पैंजणांचा आवाज माझ्या कानावर पडत गेला, तेव्हा तेव्हा माझं ह्या बांधकामाकडनं लक्ष विचलित झालेलं आहे. त्यामुळं यात दोषी मी नाही आहे, तर ती स्त्री आहे. द्यायचीच असेल शिक्षा तर त्या स्त्रीला द्या. राजा मूर्ख आहे, तो म्हणतो अगदी बरोबर आहे, तुझं काही चुकीचं नाही आहे. आणि मग राजा फरमान सोडतो, म्हणतो की त्या स्त्रीला बोलवा. आणि मग त्या स्त्रीला बोलवलं जातं. तिला विचारलं जातं, बाई, तू विनाकारण हा बांधकाम करत असताना तिथून पुन्हा पुन्हा ते पैंजण वाजवत इकडं तिकडं का जात होतीस? तुझ्या जाण्यामुळे ती भिंत त्याला नीट बांधता आली नाही आणि त्यामुळं हा चोर मेलेला आहे, तेव्हा तू भरपाई करून दे. तेव्हा ती स्त्री म्हणते की राजेसाहेब, याच्यात माझा काही दोष नाही आहे, दोष त्या सोनाराचा आहे. राजा म्हणतो सोनाराचा काय संबंध इथं येतो? तर ती बाई म्हणते की मी त्या पलीकडच्या या रस्त्यावर पलीकडे जे सोनाराचं दुकान आहे ना, तिथं सोन्याचे दागिने करायला टाकलेले होते आणि मी त्या सोनाराकडे दागिने मागायला जात होते. तर सोनार पुन्हा पुन्हा म्हणत होता, अर्ध्या तासानं या, 1 तासानं ये, आणखीन अर्ध्या तासानं ये. असं पुन्हा पुन्हा तो वेळ वाढवून सांगत होता आणि मी पुन्हा पुन्हा दागिने झाले का म्हणून त्याच्याकडे जात होते या रस्त्यानं आणि त्यामुळं तो पैंजणाचा आवाज त्या कारागिराला ऐकू येत असेल. त्यामध्ये माझा काही दोष नाही आहे, दोषी सोनार आहे. आणि मग राजाला शेवटी ही गोष्ट पटते आणि राजा त्या सोनाराला बोलवायला लावतो, कारण बरोबर आहे म्हणजे सोनारच दोषी आहे. सोनाराला बोलवलं जातं की बाबा रे, या स्त्रीला तू लगेच दागिने का करून दिला नाहीस? पुन्हा पुन्हा ही स्त्री तुझ्याकडे दागिने मागायला येत होती आणि तू पुन्हा पुन्हा अर्ध्या 1 तासाने ये असं सांगत होतात, असं का? त्यावेळेला सोनारानं दिलेलं उत्तरही तितकंच महत्वाचं आहे. सोनार म्हणाला, यात माझा दोष काही नाही आहे. मी या स्त्रीचे दागिने अशा हातावर घेऊन आता बनवावं म्हटलं की एक श्रीमंत माणूस माझ्या जवळच बसून होता. तो म्हणत होता की नाही, आधी माझे दागिने बनवून दे, माझ्या घरी लग्न आहे, त्या स्त्रीचे दागिने पुन्हा बनव. आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा तिचे दागिनेचा वेळ वाढवून द्यावा लागला आणि त्या श्रीमंताचे दागिने करावे लागले. राजा म्हणतो, कोण आहे तो श्रीमंत की जो तुला या स्त्रीचे दागिने करत असताना मध्येच त्याच्या दागिन्याचे म्हणणं मांडत होता? तर ते म्हणतात की ज्याची भिंत पडली आहे ना, तोच घरमालक आहे. आणि मग राजा त्या भिंत पडलेल्या मालकाला बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही पुन्हा पुन्हा ते दागिने करायला लावल्यामुळंच हे सगळं घडलंय. आणि मग आता काहीच उत्तर नसल्यामुळं राजा प्रधानाला सांगतो की फाशी देणाऱ्या माणसाला बोलवा आणि याला फासावर चढवा, याला फाशीची शिक्षा द्या. आणि मग तशा पद्धतीनं त्याला फाशीची शिक्षा ठोठावली जाते. परंतु जे फासावर चढवणारे लोक आहेत त्या लोकांनी जो फास आवळलाय गळ्यामध्ये घालायचा फाशी देण्यासाठी, तो फाशीचा फंदा म्हणा असा लटकावला आणि त्या माणसाला बोलवलं. कुणाला?
ज्याची भिंत पडलेली होती किंवा दागिने ज्यानं करायला हवे होते त्याला. आणि आता त्याच्या गळ्यामध्ये तो फास टाकणार. फास टाकला आणि बघितलं तर काय की त्याचा गळा छोटा होता आणि तो फंदा फाशीचा तो मोठा होता. आता कसं करायचं? मग राजेसाहेबाला सांगितलं की असं असं झालंय. तर राजा मूर्खच होता. नाही म्हणाले, मग ठीक आहे, त्याला सोडून द्या आणि या फासामध्ये ॲक्युरेट बरोबर मापाचं बसणारा गळा आपल्या राज्यामध्ये कुणाचा आहे ते शोधा आणि त्या माणसाला फाशी द्या. आणि मग ते शोधायला लागले आणि शोधता शोधता तो शिष्य सापडला जो त्या गुरुपासनं इथं आयतं खायला मिळते, स्वस्तात खायला मिळते हा विचार करून राहत होता. आणि खाऊन खाऊन तो इतका गललट्ट बनला होता की त्याचा गळाही असा खूप मोठा झालेला होता. आणि मग त्याला पकडलं जातं, राजा आणि प्रधानाच्या समोर आणलं जातं आणि त्याच्या गळ्यामध्ये फास टाकला तर बरोबर तो फास त्या गळ्याला येतो. आणि आता राजा त्याला फासावर चढवणार तेवढ्यात तो म्हणतो की फक्त मला काही वेळ द्या. आणि तो जागच्या जागीच आपल्या गुरुचं स्मरण करतो की गुरुजी मला माफ करा, परंतु या संकटातनं मला वाचवा. गुरुजी म्हणतात काही हरकत नाही, पण तुला सांगितलं होतं की अशा ठिकाणी जिथं श्रम न करता आणि सगळ्याच वस्तूंच्या किमतीसारख्या आहे, जिथं जगाच्या राहाटीच्या उलटं सगळं चालतंय, तिथं राहणं चांगलं नाही. ऐकला नाहीस तरी ठीक आहे, तू माझा प्रिय शिष्य आहे, तुला याच्यातनं सोडवतो, पण मी जसं सांगेल तसं कर. आणि म्हणून राजा त्या शिष्याला कानमंत्र देतो आणि राजा त्या राज्यामध्ये येतो आणि राजाच्या जवळ येऊन तो जो गुरु आहे, गुरु राजाच्या जवळ येतो आणि गुरु म्हणतो, नमस्कार राजेसाहेब, नमस्कार. राजेसाहेब, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणाले, विचारा. पण माझं जर म्हणणं तुम्ही ऐकत असाल तर आणि त्यानुसार वागणार असाल तर मी प्रश्न करतो. म्हणाले, काय हरकत नाही, सांगा. राजेसाहेब, मला हे सांगा की या जगामध्ये गुरु श्रेष्ठ आहे की शिष्य श्रेष्ठ आहे? तर राजा म्हणतो, गुरु श्रेष्ठ आहे. मग मला सांगा राजेसाहेब, या फासावर मी गुरु श्रेष्ठ आहे तर माझा शब्द तुम्हाला आधीच सांगितलं की मान्य करावा लागेल. तर त्या शिष्यापेक्षा मी श्रेष्ठ असल्यामुळं तुम्ही मला आधी फासावर चढवा. तिकडून शिष्य म्हणतोय की नाही नाही नाही, मला आधी फासावर चढवा. गुरु म्हणतोय नाही, मला आधी फासावर चढवा. शिष्य म्हणतो मला आधी फासावर चढवा. आणि मग या दोघं गुरु शिष्यांच्या मध्ये मला फासावर आधी चढवा, मला फासावर आधी चढवा, हे सगळं ऐकून राजा मूर्खच आहे, त्याच्या काही लक्षात येत नाही. राजा म्हणतो, गुरु तुम्ही दोघंही असं का म्हणताय मला चढवा अगोदर फाशीवर, त्याचं कारण काय? त्यावेळेला गुरु सांगतो की राजेसाहेब, त्याचं खरं कारण हे आहे की या ठिकाणी आज जो कोणी फासावर जाणार आहे, आज जो कोणी फासावर जाणार आहे तो पुढच्या जन्मामध्ये राजा होणार आहे. दुसऱ्यांदा जो कोणी फासावर जाणार आहे तो प्रधान होणार आहे. आणि म्हणून आजचं मुहूर्त फार चांगला आहे राजा बनण्यासाठीचं. आणि मला राजा व्हायचंय पुढच्या जन्मात, म्हणून मी म्हणतोय की मला फासावर चढवा. आणि आज शिष्याला राजा व्हायचं वाटतं की शिष्य म्हणतोय की मला चढवा. पण राजेसाहेब, तुम्हाला सांगितलं मी श्रेष्ठ आहे गुरु म्हणून, मलाच आधी तुम्ही फासावर चढवा. आणि मग हे गुरु शिष्याचं बोलणं आणि पुढच्या जन्मामध्ये आपण राजा फासावर गेल्यामुळे होणार आहोत हे कळाल्याच्या नंतर राजा म्हणतो की आजचं फाशीचा निर्णय रद्द, आता हा फाशी उद्या दिली जाईल. आणि मग ती सभा विसर्जित होते आणि रात्रीला राजा फाशी देणाऱ्याला बोलावून घेतो आणि सांगतो की पा उद्याच्याला दोघे जण तोंडावर असे काळे कपडे टाकून आलेले असतील. आल्याबरोबर तिथं त्या दोघांना निमूटपणे फाशी द्यायची. तोंडावर काय झाकलेलं उघडून बघायचं नाही कोण आहे काय आहे. आता राजाचा आदेश होता, त्या फाशी देणाऱ्यांनी मान्य केला. आणि दुसऱ्या दिवशी दोघं जण तोंडावरती काळा कपडा टाकून जिथं फाशी दिली जाणार आहे तिथं येतात. आणि तिथं आल्याच्या नंतर हे फाशी देणाऱ्यांना आधीच सांगितलेलं असतं, त्यामुळं ते त्या दोन्ही काळ्या कपडे तोंडावर टाकून आलेल्यांना फाशी देतात. आणि फाशी दिल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा तोंड उघडून बघतात तर त्यामध्ये एक राजा असतो आणि दुसरा प्रधान असतो. आणि त्याची दोघांची प्रेत हिंस्र पशूंना खाण्यासाठी टाकून दिलेले असतात. सकाळी राज्यातले लोक बघतात, अरे हे तर फासावर गेलेले आपले राजे आहेत, आपले प्रधान आहेत, नक्की त्या गुरुची ही करामत आहे. गुरु कुठे आहे शोधा म्हणतात.
परंतु गुरु जसंही हे दोघं फासावर गेले तेव्हाच तो तिथून निघून गेलेला असतो शिष्याला सांगून की आता इथं थांबण्यात मतलब नाही आहे, आणि गुरु शिष्य तेव्हाच तिथून निघून गेलेले असतात. आणि अशा पद्धतीनं राजा आणि प्रधान दोघेही हे जग सोडून जातात, स्वतःच फासावर जातात. तर इथे हा दृष्टांत ही गोष्ट संपते. याचा मी सुरुवातीलाच सांगितला की सिद्धांत काय आहे. तर जर आपण मूर्ख असू आणि आपल्याला सल्ला देणाराही मूर्ख असेल आणि चुकीचे सल्ले जर आपण वापरून नको त्या गोष्टी करायला लागलो तर एक दिवस ते आपल्या अंगलट येतं. हे या राजा आणि प्रधानाच्या मधनं हा सिद्धांत आपल्या लक्षात येतो. त्या शिष्याला फासावर जायची का वेळ आली तर तो श्रमाला महत्त्व देत नाही आहे, ऐत खाऊपणाला महत्त्व देतो आणि जे चुकीचं आहे चाललेलं आहे ते वेळीच लक्षात घेत नाही, म्हणून त्याला फासापर्यंत जायचं दुःख भोगावं लागतं. म्हणून आपण श्रमाला महत्त्व दिलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाममार्गाने एखादी गोष्ट मिळत असेल तर तिचा मोह टाळला पाहिजे. आणि जिथे जगरहाटीपेक्षा वेगळं चाललंय तिथं पटकन सावधान होऊन तशा ठिकाणाहून चालतं झालं पाहिजे. असे काही सिद्धांत, असे काही विचार ही दृष्टांत आपल्यासमोर ठेवतो. आपल्याला हा दृष्टांत कसा वाटला त्याबद्दल आपण आपलं मत नोंदवा, जेणेकरून मला आणखीन काही दृष्टांत आपल्यासमोर ठेवता येतील. दृष्टांत बोध भाग 1 मधला हा दृष्टांत आणि सिद्धांत आपल्यासमोर ठेवून याच ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.